मागच्या काही दिवसापासून भारताची परराष्ट्र नीती कुठल्या दिशेनं चालली आणि नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळत नाही आहे. आपल्या शेजाऱ्यांबरोबरचे संबंध आहेत ते बिघडत चाललेले आहेत असं अनेकांचं मत आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन देशांच्या बरोबरचे जे आपले संबंध आहेत ते वाईट आहेतच आणि तसे ते दोन्ही शेजारी पण तसेच आहेत. पण त्याचबरोबर आणखी काही शेजाऱ्यांच्या बरोबर आपले संबंध बिघडलेले आहेत आणि ते मागच्या 2-3 वर्षात बिघडले. ते म्हणजे बांगलादेश आणि नेपाळ. हे दोन्ही देश पूर्वी प्रो इंडिया देश होते, पण बांगलादेशमध्ये 2 वर्षापूर्वी शेख हसीनांना हाकलून काढलं गेलं आणि त्यानंतर तिथं जेनझी रिव्हॉल्युशन झाली. तिथं मोहम्मद युनूस आला. मोहम्मद युनूसनं बांगलादेशला पूर्णपणे नेऊन पाकिस्तानच्या मांडीवर ठेवलं. त्यानंतर तिथं निवडणुका झाल्या. तारिक रहमान आला. तारिक रहमानच्या काळात देखील प्रो पाकिस्तान ॲटिट्यूड अजून देखील बांगलादेशमध्ये तसाच दिसतोय. हीच गोष्ट जर बघितली तर असंच काहीसं आता नेपाळमध्ये दिसायला लागले. नेपाळमध्ये बालेन शाह आले. तिथं देखील मागच्या वर्षी जेनझी रिव्हॉल्युशन झाली. बालेन शाह देखील भारताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहेत, अनेक गोष्टी करतायत, पण तरीही भारत म्हणावासा झटका या दोन्हीही देशांना देत नाही. उलट भारतानं अशी एक गोष्ट केली ज्यामुळे भारत आपला जो स्टान्स आहे, आपली जी भूमिका आहे या राष्ट्रांच्या प्रती ती बदलतोय की काय असा प्रश्न पडेल. कारण 2-3 दिवसांपूर्वी भारतानं एक निर्णय घेतला की बांगलादेशसाठी जे व्हिसा सेंटर्स 22 महिन्यांपासून बंद केलेले होते ते सगळे ओपन करायचे. आता हे सगळे व्हिसा सेंटर्स ओपन झाले, यातले 5 ओपन झाले सध्या तरी. ते 5 ओपन झाले तरी 24 तासामध्ये 1,40,000 बांगलादेशींचे ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. म्हणजे फक्त 24 तासात 1,40,000 लोकांना बांगलादेशातून भारतात यायचं आहे. मग यांना कशासाठी यायचं आहे तर असं सांगितलं जातंय की यातल्या अनेकांना मेडिकल रिझन्ससाठी भारतात यायचं आहे, उपचारासाठी वगैरे वगैरे. पण हे जरी असलं तरी बांगलादेशची वर्तणूक ही भारताच्या प्रती, चीनच्या प्रती पूर्णपणे वेगळी आहे. ते भारताच्या बाबतीत एक शत्रूप्रमाणे वागतायत, त्याचवेळी चीनच्या बरोबर अगदी मित्रासारखं वागतायत. बऱ्याचशा गोष्टी चीनला देत आहेत. हे सगळं एका वेळेला चालू असताना देखील भारत ही सगळं बाकी आपल्या शेजाऱ्यांसाठी का करतोय, त्यांच्यावर एवढे उपकार का करतोय आणि एवढा सॉफ्ट का होतोय. कारण एका बाजूला आपण बॉर्डर बुजवायचं काम करतोय, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे व्हिसा द्यायचं काम करतोय. म्हणजे नाणीला बोळा आणि दरवाजा उघडा असा हा प्रकार आहे काय. भलेही ते व्हिसा घेऊन आले असतील तरी जातील काय, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे नेमकं काय चाललंय, भारत थोडं सॉफ्ट का होत चाललाय असं अनेकांना वाटलंय. ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारतानं आताच नुकतीच बांगलादेशचे हाय कमिशनर म्हणून दिनेश त्रिवेदी यांची नेमणूक केली. आता दिनेश त्रिवेदी यांच्या नेमणुकीचं एवढं आश्चर्य वाटायचं कारण म्हणजे दिनेश त्रिवेदी हे कोणतेही IFS ऑफिसर नाहीयेत. त्यांचा कुठलाही प्रशासनातला अनुभव नाहीये. त्यांचं एकच आहे की दिनेश त्रिवेदी हे एक राजकीय नेते आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये 1980 पासून काम केलंय. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या बरोबर त्यांनी काम केलंय. TMCच्या स्थापनेबरोबर ते ममता बॅनर्जींच्या सोबत होते. त्यांनी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. UPAच्या कार्यकाळात ते केंद्रीय रेल्वे मंत्री होते. हा सगळा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असलेला हा माणूस, एवढा मोठा माणूस, कॅबिनेट दर्जाचा माणूस भारत सरकार बांगलादेशचा हाय कमिशनर म्हणून पाठवतंय. मग असं पाठवायची का वेळ आली हा प्रश्न आहेच. पण मुळात असा आहे की एक पश्चिम बंगालचा नेता जो पश्चिम बंगालला व्यवस्थित ओळखतो अशा माणसाला बांगलादेशमध्ये पाठवलं जातंय. त्यामुळेच असा प्रश्न उपस्थित होतोय की भारत एवढ्या कॅबिनेट दर्जाच्या नेत्याला, कारण आता जेव्हा त्यांना पाठवलं गेलंय तेव्हा देखील असं सांगितलं गेलंय की ते कॅबिनेट दर्जाचे नेते आहेत. म्हणजे एक प्रकारे ते डायरेक्ट पंतप्रधानांशी बोलू शकतील किंवा जे काही प्रश्न आहेत ते पंतप्रधानांच्या बरोबर चर्चा करून मिटवू शकतील. त्यांना जी काही पर्टिक्युलर हिरार्की आहे, जी काही एक रचना असते, ज्या पद्धतीनं प्रश्न विचारायचे किंवा उत्तर घ्यायची असतात, त्या सिस्टीम मधून न जाता ते डायरेक्ट पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकतात. ही पॉवर त्यांना देण्यात आलेली आहे. आता एवढा पॉवरफुल नेता, एवढा पॉवरफुल माणूस हा अमेरिकेचा राजदूत असला असता तर समजू शकलो असतो. पण या माणसाला आपण बांगलादेशमध्ये पाठवलंय. हा इथंच प्रश्न उपस्थित होतोय. आणि दिनेश त्रिवेदी यांनी बांगलादेशमध्ये गेल्यानंतर पहिलं पाऊल काय उचललं तर त्यांनी बांगलादेशमध्ये जाऊन पहिल्यांदा बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये जेव्हा शेख हसीनांना बांगलादेशातून हाकलून काढलं गेलं त्यावेळेला तिथल्या आंदोलकांनी, म्हणजे जेनझी रिव्हॉल्युशन झाली, तिथल्या लोकांनी भारताचे जे व्हिसा सेंटर्स होते, जे काही आपले हाय कमिशनरचे ऑफिस होते, त्यांच्यावरती हल्ले केलेले होते. त्यामुळे भारताने व्हिसा फॅसिलिटी बांगलादेशी लोकांना बंद केलेली होती. ती फॅसिलिटी यांनी गेल्या चालू केली आणि त्यामुळेच आता 1,40,000 ॲप्लिकेशन्स 24 तासात आले. 28 जूनला फॅसिलिटी चालू झाली. 24 तासात इतके ॲप्लिकेशन आले. येणाऱ्या काळात अजून जास्त ॲप्लिकेशन येण्याची शक्यता आहे. एवढे ॲप्लिकेशन या अगोदर जेव्हा ही फॅसिलिटी चालू होती 2024च्या पूर्वी तेव्हा येत नव्हते. मग आता प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या लोकांना भारतात काय यायचं आहे.
कारण भारतात मेडिकल सुविधा स्वस्तात मिळतात म्हणून येतात असं बोललं जात असलं तरी जर भारताने ही फॅसिलिटी दिली नाही तर या लोकांना चीनमध्ये, थायलंडमध्ये, सिंगापूरमध्ये अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन या सगळ्या सुविधा घ्याव्या लागतात. त्यासाठी त्यांचा जास्त खर्च होतो. हे लोक भारतात आले आणि भारतात यांना टुरिस्ट व्हिसा दिला जातोय. टुरिस्ट व्हिसा असला तरी त्याची जी मुदत आहे ती भरपूर आहे आणि बांगलादेशी लोकांना भारतात फुकट येऊन फुकट राहायची सवय असला ना, त्यामुळे ते व्हिसा घेऊन आले तर परत जातील की नाही हा प्रश्न असणारच आहे. अर्थात व्हिसा घेऊन आलेल्यांना शोधणं सोपं असलं तरी बांगलादेशी लोकांच्या बरोबरचा भारताचा अनुभव तितकासा बरा नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि मागच्या काही महिन्यामध्ये जेव्हापासून तारिक रहमान पंतप्रधान झाले यावर्षी, तेव्हापासून म्हणा किंवा त्याच्या अगोदर युनूस होते तेव्हा, या काळामध्ये पाकिस्तान बरोबरचे बांगलादेशचे जे रिलेशन्स आहेत, जी नाती आहेत ती अतिशय मजबूत होत चाललेली आहेत. अनेक बांगलादेशी ऑफिसर्सना आता ट्रेनिंगसाठी लाहोरला पाठवलं जातंय. पाकिस्तान बरोबर त्यांची जी चर्चा चालू आहे ती आहे. ISIचे अधिकारी बांगलादेशमध्ये येतात, त्यांची भेट घेतात. अनेक पाकिस्तानी दहशतवादी भारत बांगलादेश बॉर्डरच्या एरियामध्ये येऊन तिथं निव्वळ येऊन भाषणं द्यायचं काम करतात. या गोष्टींच्या बरोबर टर्की सारख्या भारताच्या शत्रू राष्ट्राकडून ते शस्त्र घेत आहेत. त्याचबरोबर चीन सारख्या भारताच्या शत्रू राष्ट्राला ते आपल्या देशामध्ये येऊन आपली बंदरं उभी करण्याचं काम करतायत. त्यामुळे चीन बांगलादेशमध्ये येतोय, श्रीलंकेमध्ये येतोय, त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये येतोय. या सगळ्यांमध्ये येऊन स्ट्रिंग ऑफ पर्ल्स आपण ज्याला म्हणतो, या अशा प्रकारची एक भारताला जखडण्याची योजना आखतोय. या सगळ्या गोष्टी एका वेळेला चालू आहेत आणि त्यामध्ये बांगलादेशची त्यांना साथ आहे. याच वेळी दुसऱ्या बाजूला बघितलं तर नेपाळ देखील हेच करतोय. नेपाळमध्ये जेव्हा बालेन शाह पंतप्रधान झाले मार्चमध्ये, त्यानंतर आता 3 महिन्यात त्यांनी जे निर्णय घेतलेत ते जास्तीत जास्त भारताच्या विरोधातच घेतलेत. भारतातल्या जी वाहनं होती त्यांच्यावरती बंधनं घातली, भारतातून येणाऱ्या मालावर बंधनं घातली. हे सगळं चाललंय ते भारत विरोधी चाललंय. तरीही भारत यांना कोणत्याही पद्धतीचं तडाखेबाज उत्तर देत नाहीये. यांच्या बाबतीत जी आपली भूमिका आहे ती थोडीशी मऊ राहिलेली आहे आणि आता ती अजून जास्त मऊ होते की काय असा प्रश्न पडतोय. कारण बांगलादेशनं जे काही केलं किंवा नेपाळनं जे काही केलं, या सगळ्यानंतर भारताची एक तिखट रिॲक्शन यायला पाहिजे होती. ती आता सध्या मागच्या काही महिन्यांमध्ये आलेली दिसत नाही. मग यामधून असा प्रश्न उपस्थित राहतो की हे सगळं भारत आता का करायला लागलाय? कदाचित पाकिस्ताननं स्वतःची जी इमेज इंटरनॅशनल स्टेजवरती वाढवून ठेवलेली आहे, उंचीवर नेलेली आहे मागच्या काही दिवसात, त्यामुळे भारत हे करतोय का? कारण पाकिस्तानचं जर म्हणाल तर पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून ते राष्ट्रपती झालेत, राष्ट्राध्यक्ष झालेत, तेव्हापासून पॅम्पर करून त्यांना अतिशय महान नेते बनवून ठेवले. आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ हे अमेरिकेबरोबर अतिशय व्यवस्थितपणे डील करतायत. इराण बरोबरचं जे युद्ध होतं त्यामध्ये त्यांनी मध्यस्थी केली. त्यामुळं पाकिस्तानची ती आंतरराष्ट्रीय प्रतिमा आहे, भलेही त्यांच्याकडे घरात खायला गहू नसू दे, पण त्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल नसू दे, पण पाकिस्तानची जी प्रतिमा आहे ती वाढलेली आहे असं इंटरनॅशनली बघितलं तर दिसतं. आणि त्यामध्ये त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत किंवा त्यांनी जो पुढं करायचा जो त्यांचा निर्णय होता तो त्यांच्या पथ्यावर पडला असं दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की माझ्यासाठी भारतातून माझी बायको आणि पाकिस्तानातून आसिम मुनीर जास्त महत्वाचे आहेत, या पद्धतीतून त्यांच्या वाक्यामधून समजतं की पाकिस्तानची जी इमेज आहे ती वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळं भारताला कदाचित पाकिस्तानच्या इमेजला काउंटर करण्यासाठी आपल्या शेजाऱ्यांना आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे असं वाटतंय. त्यामुळं भारत, भलेही आपले शेजारी अतिशय छोटे आहेत, यांना भारताने एक तडाखा दिला तर त्यांना परत उठता देखील येणार नाही, पण तसं असलं तरी भारत हे करत नाहीये. त्यामुळं भारत जे पूर्वीपासून जे उदारमतवादी असायचा या राष्ट्रांच्या प्रती, तेव्हा किमान ही राष्ट्र आपल्या सोबत होती म्हणून आपण उदारमतवादी होतो. आता ही आपल्या सोबत नाहीत तरी देखील आपण उदारमतवादी का राहतोय, यांना का मदत करतोय किंवा यांना तडाखेबाज उत्तर का देत नाही असा प्रश्न पडतोय. त्यामुळे हे जे चाललंय हे सगळं एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे का असा प्रश्न आहे की पाकिस्तानची इमेज आहे त्याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी चाललंय, किंवा असंही काही बोललं जाते. कारण शेख हसीनाने एक स्टेटमेंट दिलं होतं की मला बांगलादेशमध्ये परत जायचं आहे. त्यामुळे असंही असू शकेल की दिनेश त्रिवेदी सारख्या एवढ्या मोठ्या कॅबिनेट दर्जाच्या नेत्याला बांगलादेशमध्ये पाठवलं, याचा अर्थ कदाचित बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी, त्यांना तिथं व्यवस्थितपणे स्थिर स्थावर करण्यासाठी जी जमीन तयार करायला पाहिजे ही जमीन तयार करण्यासाठी त्यांना पाठवलं असावं. नेमकं काय घडतंय कळत नाही, पण बांगलादेश सारख्या देशाला इतकं महत्त्व भारत देतोय, त्याचबरोबर आपल्या इतर शेजाऱ्यांना देखील तशाच पद्धतीचं महत्त्व देतोय आणि त्यांचं महत्त्व ऍक्च्युली वाढवतोय. हे सगळं एकाच वेळी का चाललंय हे समजत नाही. त्यामुळं भारत आपल्या परराष्ट्र नीतींच्या मध्ये मऊ पडलाय का, नरम झालाय का असा प्रश्न निर्माण होतो. या संपूर्ण मुद्द्याबद्दल, प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? भारतानं अतिशय तडाखेबाज उत्तरं द्यावीत किंवा यांना जुमानू नये,
की यांच्याबरोबर प्रेमळ संबंध, मजबूत संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.